नेक्स्ट क्वेश्चन पहा. सीता पूर्वेकडे 4 किलोमीटर गेली, डावीकडे वळून 3 गेली, पुन्हा डावीकडे वळून 8 किलोमीटर गेली. तर ती सुरुवातीच्या ठिकाणापासून किती अंतरावर व कोणत्या दिशेला असेल असं म्हटलेलं आहे. सिस्टीम आपल्या डोक्यात भरलेली पाहिजे. उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम. सीता पूर्वेकडे 4, कुठं तरी उभं राहायचं, पूर्व दिशा इकडे आहे, चालले आपले 4 किलोमीटर. डावीकडे वळून 3, आता इकडं जर 4 आपण गेलो असतो तर डावी कुठं राहणार आहे, वरच्या दिशेला. इथं घेऊ आपण थोडंसं खाली, इकडं आलो आपण 4 ए पोझिशन पासून निघालो आपण. डावीकडे म्हणजे वरच्या बाजूला 3 किलोमीटर. पुन्हा डावीकडे वळून 8 किलोमीटर. आता वर जात असेल तर डावा हात इकडं राहणार आहे आपला. 8 म्हटल्यानंतर ही इथं 4 आहे, याच्यापेक्षा हे दुप्पट जवळपास दिसलं पाहिजे. हे झालं 8 किलोमीटर. तर सुरुवातीच्या ठिकाणापासून किती अंतरावर व कोणत्या दिशेला असेल. आता या ठिकाणी सुरुवातीचं अंतर म्हणजे तुम्हाला हे इथं कॅल्क्युलेट करायचं आहे. याला जर म्हटलं ए, हा सी, ए सी डिस्टन्स तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा आणि दिशा. मग आता बाकीचे जर आपण जोडले इथं, हा झाला तुमचा आयत. हे जर 4 असेल तर एवढी बाजू 4च राहणार आहे. ही एवढी 4 आहे म्हणजे उरलेली पण इथं 4 आहे. आयत असल्यामुळे समोरासमोरील भुजा एकरूप असतात. याचा अर्थ हे जर 3 असेल तर हे 3च राहणार आहे. यामध्ये तुम्हाला पायथागोरस प्रमेय यूज करावं लागेल. कर्णाचा वर्ग बरोबर उरलेल्या 2 बाजूंच्या वर्गांची बेरीज. याचा अर्थ ए सीचा वर्ग बरोबर 4चा वर्ग 16, 3चा वर्ग 9, बेरीज आली आपली 25. ए सीचा वर्ग बरोबर 25, याचा अर्थ ए सी बरोबर किती, 5. हे डिस्टन्स तुम्हाला 5 आलं. दिशा कोणती आहे तर आपल्याला इथून कोपऱ्यातली दिशा पाहिजे. इकडं म्हटलं म्हणजे नेहमीच पश्चिम किंवा इकडं म्हटलं म्हणजे नेहमीच पूर्व असं नाही. तर इकडं पश्चिम आहे, बट वर कोपऱ्यात जर घुसलो तर इकडं कोणता आहे, वायव्य. त्यामुळं 5 किलोमीटर वायव्य दिशेला हे आपलं उत्तर पाहिजे. 5 किलोमीटर वायव्य.